या पार्टमध्ये आपण स्पोकन इंग्लिशला मदत करणारे सेंटेन्सेस पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी आपण शूड पाहूया. ओके, शूड. आता इथे लक्षात घ्या, शूडचा वापर आपण कशासाठी करतो, तर सल्ला देण्यासाठी. सल्ला देणे. ओके, सल्ला देण्यासाठी करतो. परत त्यावेळेस शिफारस करण्यासाठी, एखाद्याचं कर्तव्य सांगण्यासाठी वगैरे आपण शूडचा वापर करत असतो. ओके, आता इथं लक्षात घ्या की सेंटेन्स लक्षात येण्यासाठी आपण आधी हा चार्ट लक्षात घेऊ. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. कोणतेही आपण नाऊन घेऊया, रमेश. आणि कॉमन नाऊन जो आहे, स्टुडंट्स. ओके, तर या सर्वांच्या समोर काय येतं, शूड आपण वापरतो. ओके, तर आणि त्याच्या पुढे काय वापरायचं आहे, V1, म्हणजे क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे ते इथे आपण वापरतो. म्हणजे वी शुड गो, यू शुड गो, शी शुड गो, दे शुड गो, अशा प्रकारे. तर आता मग सेंटेन्स कसे बनतात ते आपण पाहूया. ते बघा, यू शुड वर्क, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तू काम करावंस. यू शुड वर्क, तू काम करावंस. ओके, वी शुड स्पीक. वी शुड स्पीक म्हणजे आम्ही बोलावं. ओके, पुढे बघा, दे शुड प्ले. ओके, म्हणजे त्यांनी खेळावे. राईट, म्हणजे यातून आपल्याला लक्षात येत आहे की शूडचा वापर करून आपण सल्ला देण्यासाठी आपण इथे वापर करत असतो. ओके, आता यातच बघा, निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना इथे बघा, यू शुड नॉट गो. यू शुड नॉट, शूडच्या नंतर नॉटचा यूज करायचा आहे, म्हणजे तुम्ही जाऊ नये. ओके, दे शुड नॉट स्पीक, त्यांनी बोलू नये. दे शुड नॉट स्पीक. ओके, त्यांनी बोलू नये, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. राईट, म्हणजे हे शूड तुमच्या लक्षात आलं आहे. तर पुढे पाहूया आपण. पुढे जाऊन पुढे आपण पाहूया हॅव टू अँड हॅज टू. हॅव टू आणि हॅज टू. आता बघा, हॅव टू आणि हॅज टू म्हणत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की आय, वी, यू, दे, स्टुडंट्स. ओके, याच्या समोर आपल्याला हॅव टू यूज करायचा आहे, बरोबर. आणि इथे बघा, ही, शी, इट, म्हणजे कोणतंही नाऊन, रमेश, कॉमन नाऊन, स्टुडंट्स, या सर्वांसमोर आपल्याला हॅज टू वापरायचं आहे. हॅज टू. ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता हे समजल्यानंतर याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. हॅव टूचा म्हणजे करायचे आहे, करायचे आहे. ओके, किंवा करावे लागेल, मला खेळावे लागेल, मला जावे लागेल, त्याला यावे लागेल, आम्हाला जॉईन करावे लागेल, अशा अर्थाने आपण सेंटेन्स बनवतो. ओके, तर इथे बघा, म्हणजे एका सेंटेन्समध्ये आपल्याला इथे आवश्यकता दिसत आहे करावं लागण्याची. जसं एक्झाम्पल इथे बघा, आता खाली आपण वी हॅव टू गो, काय होईल, आम्हाला जावे लागेल. ओके, वी हॅव टू गो. त्याचबरोबर शी हॅज टू पास एक्झाम. सो शी हॅज टू पास एक्झाम, म्हणजे तिला एक्झाम पास करावी लागेल. अशा प्रकारे आपण इथे
अर्थ घेतो, म्हणजे करावे लागणे किंवा आवश्यकता आहे हे आपण इथं समजत आहे. आता हे समजल्यानंतर ह्याचेच निगेटिव्ह सेंटेन्स कसे होतात बघा. आता वी डोंट हॅव टू प्ले, म्हणजे आम्हाला खेळावे लागणार नाही, मला आम्हाला खेळायचं नाही अशा अर्थाने आपण इथं घेतो. त्याचबरोबर शी डझंट हॅव टू वर्क, शी डझंट हॅव टू वर्क म्हणजे तिला काम करावं लागणार नाही. ओके, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पॉझिटिव्हमध्ये करावे लागणार आहे, म्हणजे शी हॅज टू पास एक्झाम, तिला एक्झाम पास करावी लागणार आहे असं म्हणतो, त्याचप्रमाणे इथे शी डझंट हॅव टू वर्क म्हणजे तिला काम करावं लागणार नाही, या अर्थाने इथे निगेटिव्ह सेंटेन्स इथे बनवायचे आहेत. आता हे आपल्याला समजलं आहे. चला तर मग पुढे पाहूया. तर पुढे बघा, पुढचं जे सेंटेन्स आहे ते आहे वॉन्ट टू. ओके, वॉन्ट टू. ओके, आता इथे बघा आपण चार्ट बनवूया वॉन्ट टूचा. आय, वी, यू, दे, स्टुडंट्स. याच्या पुढे काय यूज करायचं आपल्याला, वॉन्ट टू, राईट. आणि ही, शी, इट, रमेश म्हणजे कोणते नाव. ओके, आणि स्टुडंट इथे बघा सिंग्युलर आहे ते, याच्या पुढे काय घ्यायचं आहे, वॉन्ट्स टू घ्यायचं आहे, राईट. आता यांच्या पुढे V1 प्लस V1. ओके, याचा अर्थ काय होतो की मला करायचं आहे, मला जायचं आहे, आय वॉन्ट टू गो, मला जायचं आहे. दे वॉन्ट टू जॉईन, त्यांना जॉईन करायचं आहे. ओके, तर इथे सेंटेन्स बघूया आपण. वी वॉन्ट टू गो म्हणजे काय होतं, आम्हाला जायचं आहे. दे वॉन्ट टू जॉईन, त्यांना जॉईन करायचं आहे, राईट. असा अर्थ आपण इथे घेतला पाहिजे. त्याचबरोबर इथे आपण सेंटेन्स घेऊया दुसरं, रमेश ते काही वॉन्ट्स टू प्ले, रमेशला काय करायचं आहे, खेळायचं आहे, या अर्थाने आपण इथं घ्यायचं आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता याचा निगेटिव्ह करत असताना कसं आहे बघा, निगेटिव्ह कसं करायचं याचं. आता इथे बघा उदाहरणार्थ, दे डोंट वॉन्ट टू प्ले, त्यांना खेळायचं नाही, त्यांना खेळायचं नाही असं आपण म्हणू शकतो. पुढे एक्झाम्पल अजून घेऊया, शी डझंट वॉन्ट टू ड्राईव्ह, शी डझंट वॉन्ट टू ड्राईव्ह, तिला ड्राईव्ह करायचं नाही आहे. ओके, म्हणजे इथे निगेटिव्ह सेंटेन्स आपण इथं म्हणू शकतो. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वॉन्टचा यूज करून तुम्ही सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. आता बघा पुढे आपण सेंटेन्स घेऊया की कॉमनली यूज होतात नेहमी, जसे की यूज टू. आता यूज टू याच्यामध्ये बघा तो चार्ट आहे आपला, आय, वी, यू, परत ही, शी, इट, दे, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन. सर्वांसमोर आपल्याला एकच वाक्य वापरायचं आहे, म्हणजे यूज्ड टू प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे, तेच इथे वापरायचं आहे सर्वत्र. ओके, इथे काही चेंजेस नाही आहेत, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता यूज टू कशासाठी वापरलं जातं, तर यूज टू आपण एखादी जुनी सवय असेल आपली,
तर ती जुनी सवय दाखवण्यासाठी आपण यूज टू वापरतो. म्हणजे जसं की करायचो, ओके, आम्ही खेळायचो, आम्ही मूव्ही पाहायचो, आम्ही पोहायचो, ओके. अशा प्रकारे आपण इथे अर्थ घेऊ शकतो. तर मग सेंटेन्स थोडेसे बघूया कसे होतात ते. जसं की आय यूज टू स्विम इन पॉन्ड. इथं आपण इथे लिहूया पॉन्ड, ओके. म्हणजे मी पॉन्डमध्ये पोहायचो, मी पॉन्डमध्ये पोहायचो. तर पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. रमेश यूज टू वर्क विथ अस. रमेश यूज टू वर्क विथ अस. रमेश आमच्यासोबत खेळायचा. सॉरी, इथे रमेश आमच्यासोबत काम करायचा. इथे जर प्ले घेतलं तर तुम्ही काय होईल, रमेश आमच्यासोबत खेळायचा. आणि इथे वर्क जर घेतलं तर आपण रमेश आमच्यासोबत काम करायचं, ओके. हे असं आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे. आता हे काही आपल्याला एक्झाम्पल घेतलेले आहेत. मग तुमच्याही लक्षात आलं असेल की यूज टूचा वापर कशासाठी करायचा. म्हणजे विच यूज टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड असं आपण म्हणू शकतो. असं वेगवेगळे आपण यूज इथे करायचं आहे. म्हणजे जुन्या सवयी दाखवण्यासाठी आपण यूज टूचा वापर इथे करतो. ठीक आहे. आता हे समजल्यानंतर पुढे आपण पाहूया मस्ट, ओके. आता इथे बघा, इथे मस्ट म्हणजे जे आपला चार्ट आहे तो आय, वी, यू, दे, ही, शी, इट, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन यांच्या सर्वांच्या पुढे काय आहे, मस्टच येतं, प्लस V1. मस्टच इथे आलं पाहिजे. आता मग याचा अर्थ काय होतो मस्टचा, केलंच पाहिजे. च इथे थोडा वापर होतो ते लक्षात घ्यायचं आहे. वी मस्ट जॉईन, आपण जॉईन केलंच पाहिजे. जॉईन केलंच पाहिजे म्हणजे खूप इथे आपण आवश्यकता दाखवत आहे. वी मस्ट जॉईन, दे मस्ट कम, त्यांनी आलंच पाहिजे, ओके. आय मस्ट गो नाव, मी आता गेलंच पाहिजे, राईट. म्हणजे इथं चा वापर करून आपण इथं सेंटेन्स बनवतो. म्हणजे गेलंच पाहिजे, मला जावंच लागेल, त्याला यावंच लागेल, आम्हाला जॉईन करावंच लागेल, ओके. या अर्थाने आपण असे सेंटेन्स इथे बनवायचे आहेत. आता याचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना कसं बनवायचं लक्षात घ्या, सोपं आहे. इथे फॉर एक्झाम्पल, यू मस्ट नॉट टच, म्हणजे तू तिथे टच केलंच नाही पाहिजे, असं. मस्ट नॉट, मस्टच्या नंतर नॉट घ्यायचं आपल्याला आणि इथे सेंटेन्स बनवायचे आहेत, ओके. परत ही मस्ट नॉट वेस्ट हिज टाइम, त्याने त्याचा वेळ घालवायलाच नाही पाहिजे, त्याने त्याचा वेळ वाया घालवायलाच नाही पाहिजे. अशा प्रकारे इथे अर्थ होतो, ओके. लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मस्टचा यूज कसा झालेला आहे ते, ओके. हे तुमच्या लक्षात आले. पुढे आता जाऊया आपण थोडंसं पुढे बघूया. माईट, राईट. आता माईट जो आहे आपला जो चार्ट आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, आपलं कॉमन नाउन रमेश आणि अनेक वचन जे आहे प्रॉपर नाउन स्टुडंट्स, या सर्वांसमोर एकच येईल माईट प्लस V1 म्हणजे या पदाचं पहिलं रूप, राईट. याचा अर्थ काय होतो, कदाचित असा अर्थ, म्हणजे कदाचित या अर्थाने आपण इथे घेतोय. तर अर्थ कसा होतो बघा, आय माईट गो, मी कदाचित जाईन, मी कदाचित जाईन, म्हणजे माहित नाही जाणार आहे की नाही, फिक्स नाही असं.
मी कदाचित जाईन, म्हणजे थोडी शाश्वती आहे जाण्याची. दे माइट कम, दे माइट कम. ओके. ही माइट जॉईन, तो कदाचित जॉईन करेल. ही माइट जॉईन, तो कदाचित जॉईन करेल. असं इथं अर्थ आपण घ्यायचा आहे. आता हे लक्षात आल्यानंतर इथं निगेटिव्ह सेंटेन्स इथे कसे येतात बघा. सोपं आहे. ही माइट नॉट कम, तो कदाचित येणार नाही. ही माइट नॉट कम, तो कदाचित येणार नाही. शी माइट नॉट वर्क, ती कदाचित काम करणार नाही. शी माइट नॉट, ही माइट नॉट. अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स घ्यायचा आहे आणि सेंटेन्स आपल्याला इथे बनवायचे आहेत. ओके, सोपं आहे. माइटच्या तुमच्या लक्षात आलेलं आहे कशा प्रकारे येतो तो. आता हे समजलं. पुढे बघा, पुढे जाऊन आपण बघूया गोइंग टू. गोइंग टू, आता तुम्हाला आपण आधी काही पाहिल्यानुसार आपल्याला माहिती आहे आय एम, वी आर, ओके, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर, रमेश इज, स्टुडंट्स आर. हे आपल्याला माहिती आहे. ॲमिजारचा चार्ट आपण मागच्या काही भागामध्ये पाहिलेला आहे. तर याच्या पुढे काय, गोइंग टू प्लस V1. ओके, गोइंग टू इथे यूज करायचं आहे. आय एम गोइंग टू, वी आर गोइंग टू, ही इज गोइंग टू, शी इज गोइंग टू, इट इज गोइंग टू. अशा प्रकारे हे त्याचं फॉर्म्युला, म्हणजे सेंटेन्स असं बनवायचं आहे. आता म्हणजे अर्थ काय होतो की करणार आहे, म्हणजे काही गोष्टी आपण ठरवलेल्या असतात त्या आता तुम्ही करणार आहात, त्या दर्शनासाठी तुम्हाला इथे गोइंग टूचा वापर होतो. म्हणजे जसं की आय एम गोइंग टू प्ले, टू प्ले, आय एम गोइंग टू प्ले, मी खेळणार आहे. राईट. पुढचे सेंटेन्स बघा, दे आर गोइंग टू जॉईन, ते जॉईन करणार आहेत. शी इज गोइंग टू सिंग, ती गाणं म्हणणार आहे. ओके. वी आर गोइंग टू स्विम, आम्ही पोहणार आहोत. अशा प्रकारे इथं आपण इथं अर्थ घ्यायचा आहे. आता हे लक्षात आल्यानंतर काही पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता इथे बघा निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आहेत. याच्यानंतर इथे नॉट घ्यायचं आहे. नॉट प्लस गोइंग टू प्लस स्विम. ओके. फॉर एक्झाम्पल, दे आर नॉट गोइंग टू कम, दे आर नॉट गोइंग टू कम, ते येणार नाही आहेत. दे आर नॉट गोइंग टू कम. राईट. अशा प्रकारे म्हणजे आर, एम, इज, आर जे आहेत त्याच्यासमोर नॉटचा यूज करायचा आहे आणि ॲज इट इज सेंटेन्स वापरायचा, म्हणजे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स इथं भेटून जाईल. राईट. मग तुम्हाला हे इथे समजलं असेल. म्हणजे कधी गोष्ट करणार आहात किंवा करणार नाही आहात त्याच्यासाठी गोइंग टूचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. पुढे बघूया.